नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? आज जी तंत्रज्ञानाची साधनं आपण वापरतो, जसं की घड्याळ, टेलिस्कोप, सर्जरी इन्स्ट्रुमेंट आणि अगदी गंज न लागणारे धातू, ही सगळी साधनं केवळ आधुनिक काळातच तयार झाली असतील का? खरं तर हजारो वर्षापूर्वीच भारतात अशी काही यंत्र बनवली गेली होती, ज्यांचं तंत्रज्ञान पाहून आजचे शास्त्रज्ञही थक्क होतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्वीच्या काळातील खगोलशास्त्रासाठी बनवलेले यंत्र, युद्धात वापरलेले यंत्र, धातू व विज्ञानातील अद्भुत तंत्रज्ञान व वैद्यकीय साधन. चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाला. भारतातील प्राचीन विद्वानांना आकाश, ग्रह, सूर्य, चंद्र यांचे प्रचंड आकर्षण होते. तेव्हा टेलिस्कोप नव्हते, कॉम्प्युटर नव्हते, तरीसुद्धा त्यांनी केवळ गणित, दगड, वाळू आणि कोन वापरून अशी यंत्र तयार केली की आजही त्यांचे अचूकता पाहून विश्वास बसत नाही. जंतर मंतर वेधशाळा. राजस्थानमधील जयपूर, दिल्ली, वाराणसी येथे जंतर मंतर नावाच्या वेधशाळा बांधल्या गेल्या. या वेधशाळेतील अशी काही यंत्रे आहेत की तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल. इथलं स्मार्ट यंत्र हे जगातील सर्वात मोठं सूर्यघडी यंत्र आहे. हे यंत्र केवळ सूर्याच्या सावलीकडे बघून 20 सेकंदाच्या अचूकतेने वेळ सांगू शकतं. तसेच इथे रामयंत्र आहे. या यंत्राच्या साहाय्याने ग्रह आणि ताऱ्यांची अचूक स्थिती मोजायला यायची. आणि जे प्रकाश यंत्र तर एकदम अनोखं होतं. ते आकाशाचा नकाशा जमिनीवर प्रोजेक्ट करायचं. म्हणजे टेलिस्कोप नसतानाही लोक आकाशातील ग्रहांची अचूक माहिती घेऊ शकत होते. विचार करायला लावणारी यंत्रे आहेत ना? कोणतीही आधुनिक साधने नसताना ही यंत्रे कशी तयार केली असतील? आता पाहूया सूर्यसिद्धांत आणि आर्यभट्ट. इसवी सन 5व्या शतकात आर्यभट्टाने सूर्यसिद्धांत लिहिले. त्यात ग्रहण कधी लागेल, सूर्यचंद्राची गती, पृथ्वी गोल आहे की सपाट याबाबत सविस्तर वर्णन आहे. याचा अभ्यास करायला घटी यंत्र व गोल यंत्र वापरले जात असत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपल्याकडे नासा, इस्रो आहेत, पण हजारो वर्षापूर्वी केवळ साधन आणि बुद्धीचा वापर करून हे ज्ञान भारतात होते. आता पाहूया युद्धाच्या काळातील यंत्रे. यंत्रधनुष्य. प्राचीन काळी मोठे दगड, अग्निगोळे फेकण्यासाठी मोठ्या आकाराचे यंत्रधनुष्य वापरले जात असत. यामुळे सैनिक लांबूनच शत्रूवर हल्ला करू शकत होते. रथयंत्र. भारताच्या युद्धात घोड्यांच्या रथांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. हे रथ साधे नव्हते, तर बॅलन्सिंग सिस्टीम एवढं ॲडव्हान्स होतं की रथ वेगवेगळ्या जमिनीवर सहज धावू शकायचे. काही लेखांमध्ये तर गिअर सिस्टीम असलेल्या रथांचा उल्लेख देखील आढळतो. आपण आजच्या काळात आपल्या वाहनांसाठी जी सिस्टीम वापरत आहोत, ती सिस्टीम आपल्या पूर्वजांनी आधीच वापरली होती. आता येऊया धातुविज्ञानाकडे. दिल्लीतील लोखंडाचा खांब, जो 1600 वर्षापूर्वी बांधला गेला. आश्चर्य म्हणजे आत्तापर्यंत त्याला गंज लागला नाही. आज आधुनिक तंत्रज्ञान असूनही आपण इतका टिकाऊ लोखंडाचा खांब बनवू शकलो नाही. यामागे विशेष रस्ट रेझिस्टंट अलॉय टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे. स्टेप वेल्स आणि जलयंत्र. गुजरात, राजस्थानमध्ये बावड्या म्हणजेच पाण्याची पातळी मोजण्यासाठी आणि साठवण्यासाठी प्रचंड कलात्मक रचना केल्या गेल्या. काही मंदिरांमध्ये तर पाण्याच्या दबावावर चालणारे दरवाजे असल्याचे पुरावे आहेत. याचा अर्थ असा आहे की हायड्रॉलिक सिस्टीम भारतात हजारो वर्षापूर्वीच अस्तित्वात होती. भारतातील वैद्यकशास्त्रही तितकंच प्रगत होतं. सुश्रुतांना फादर ऑफ सर्जरी म्हटलं जातं. त्यांनी 200पेक्षा जास्त सर्जिकल इन्स्ट्रुमेंटचं वर्णन केलं आहे. त्यांचा वापर प्लॅस्टिक सर्जरीसारख्या ऑपरेशनमध्ये होत असे. मित्रांनो, विचार करा, आज आपल्याला जे अल्ट्रा मॉडर्न इन्स्ट्रुमेंट वाटतात, त्याचा उगम हजारो वर्षापूर्वी भारतातच झाला होता. तर मित्रांनो, ही होती भारताच्या प्राचीन काळातील अद्भुत यंत्रे. ही सर्व पाहून असं वाटतं आपल्या पूर्वजांचं ज्ञान केवळ धार्मिक नव्हतं, तर अत्यंत वैज्ञानिक होतं. त्यांनी फक्त दगड, धातू, पाणी आणि मानवी कल्पकताचा वापर करून अशी साधने तयार केली, जी आजच्या मॉडर्न सायन्सला देखील मागे टाकतात. तर व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या रहस्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.